पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामी। धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती। ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ। धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती। तुका म्हणे पोट धालेची न धाये, तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाये आवडीने। धन्य झालो आता यासी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि प्रारब्धपर व भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतायत, धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी। तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या संचिताला धन्यता देतो। का? तर माझी हरिनामात प्रीती राहिली म्हणून। मग हरिनामात प्रीती राहणे, हरिनामात प्रीती राहणे आणि धन्यता संचिताला देणे याचा अर्थार्थी संबंध काय? तर याचं उत्तर असं आहे की संचितात पुण्य असल्याशिवाय मुखात देवाचं नाव येत नाही। मग तुकोबाराय तर इथे निरंतर देवाचं नामस्मरण करत आहेत, मग त्यांच्या संचितात किती पुण्य असेल, म्हणून धन्यता संचिताला आहे। आणि महाराज पहिल्या चरणात लिहित आहेत की धन्य मी मानीन आपुले संचित, धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी। तुकोबारायांची हरिनामावर प्रीती जडली आहे। हरिनामावर प्रीती तेव्हाच जडते जेव्हा संचितात पुण्य असतं। तुकोबारायांच्या संचितात गडगंज पुण्य आहे, म्हणूनच तर तुकोबाराय सारखं हरिनाम घेत आहेत आणि म्हणूनच धन्यता संचिताला। आणि महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात लिहित आहेत की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिली से प्रीत तुझे नामी। धन्य मी मानीन आपुले संचित, राहिले से प्रीत तुझे नामी। देवा माझं संचित धन्य आहे, देवा माझं संचित धन्य आहे। का? तर माझी प्रीती तुझ्या नामात राहिली। अर्थात संचितात पुण्य असल्याशिवाय मुखात भगवंताचं नाव येत नाही। हे संचित म्हणजे काय? तर गतजन्मातील पाप पुण्याची बेरीज म्हणजे संचित, आणि या संचिताचा या जन्मात दिलेला भोग म्हणजे प्रारब्ध। तर गतजन्मात तुकोबारायांनी गडगंज पुण्य केलंय,
आणि म्हणून तुकोबारायचं संचित पुण्यानं गच्च भरले आणि संचित पुण्यानं गच्च भरले आणि ते या जन्मात फळाला येत आहे. कशाच्या रूपात? तर राहिलीसे प्रीत तुझे नामी, राहिलीसे प्रीत तुझे नामी. हे अनुमान प्रमाण असते. ज्ञानोबा बोलले की झाड जाणी जे फुले की मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या हातात गुलाबाचं फूल दिलं आणि तुम्हाला विचारलं की हे फूल कोणत्या झाडाला येतं, तर फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते की हे गुलाबाच्या झाडाला येतं. माणसाच्या मनात काय दडले हे त्याच्या बोलण्यावरून ओळखता येतं. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले. फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून माणसाच्या मनात काय दडले ओळखता येते. तसं माणसाला या जन्मात काय भोग मिळतात यावरून ओळखता येते की तो मागच्या जन्मातील पापी आहे का पुण्यवान आहे. झाड जाणी जे फुले की मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या मनात काय दडलं हे ओळखता येतं. तसं या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखता येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पुण्यवान आहात का पापी आहात. तुकोबाराव याची साक्ष देत आहेत. महाराज लिहित आहेत की भोगे कळो येती मागिले ते जन्म, भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या जन्मात तुमचे काय हालापेष्ट आहेत, या जन्मात तुम्हाला काय भोग मिळत आहेत यावरून ओळखता येतं की तुम्ही मागचे पुण्यवान आहात का पापी आहेत. भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. हे अनुमान प्रमाणे या जन्मात तुमचं नशीब फळफळत आहे. यशाची यश, पैसाच पैसा आहे. मातीला हात लावा, सोनं होत आहे. याचा अर्थ तुम्ही मागचे पुण्यवान आहात. तुमचं संचित चांगले, नशीब चांगले, भाग्य चांगले. पण या जन्मात तुमच्या फार हालापेष्ट आहेत. समजून घ्यायचं तुम्ही मागचे पापी आहेत. तुमचं संचित खराब आहे, नशीब खराब आहे, भाग्य खराब आहे. या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून, या जन्मात मिळणाऱ्या बऱ्या वाईट भोगावरून ओळखता येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पुण्यवान का पापी. एकदा एका माणसाला खूप खोकला यायला आणि दमा लागला. तो मनुष्य डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला की डॉक्टर साहेब मला खूप खोकला येतो आणि दम लागतोय. डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हणाले की मामा तुम्हाला हा दम आणि खोकला बिड्या आवडल्यामुळे लागतोय. तो माणूस म्हणतो डॉक्टर साहेब बिड्यात सोडून तो 2 वर्ष झाले हो. डॉक्टर साहेब बिड्या सोडून तो 2 वर्ष झाले हो. डॉक्टर म्हणतो 2 वर्षापूर्वी ज्या बिड्या वाढल्या त्याचंच कीटन आहे खोकला आणि दम्याच्या रूपात. 2 वर्षापूर्वी बिड्या वाढल्या ना, आता सोडल्यात पण 2 वर्षापूर्वी वाढल्यात. त्याचं कीटन बसलं ना फुफ्फुसात. त्या 2 वर्षापूर्वी ज्या बिड्या वाढल्या त्याचा परिणाम दम आणि खोकला. तसं मागच्या जन्मात वाईट वागले, पाप केलं, त्याचा परिणाम या जन्मात हालापेष्ट. आणि मागच्या जन्मात चांगले वागले, पुण्य केलं, त्याचा परिणाम या जन्मात सुख समृद्धी, पैसा आदला भरपूर. हे अनुमान प्रमाण असतं की फुलावरून फुलाच्या झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या मनात काय लपले ओळखता येतं. तसं या जन्मात मिळणाऱ्या बऱ्या वाईट भोगावरून ओळखू येतं की तुम्ही मागच्या जन्मातील पुण्यवान आहात की पापी आहात. या जन्मात सगळं पॉझिटिव्ह आहे. यशाची यश आहे, पैसाच पैसा आहे, समृद्धी आहे. मी बोललो की मातीला हात लावला सोनं होतं आहे.
समजून घ्यायचं मागच्या जन्मातले पुण्यवान आहात, संचितात गडगंज पुण्य आहे आणि ते या जन्मात प्रारब्ध बनून फळत आहे आणि तुम्हाला सुख समृद्धी लाभते. पण मागच्या जन्मातले पापी आहेत, संचितात पापच भरलंय, तर या जन्मी प्रारब्धात हालापेष्ट असतात, दारिद्र्य येतं, गरिबी येते. हा गा आरोगू काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोगवी जे बळिया अद्रष्टा जने. कुणाला वाटतं मला मोठमोठी रोग व्हावीत, कुणाला वाटतं मला दारिद्र्य यावं, कुणालाच नाही. पण हा रोगाचा आणि दारिद्र्याचा भोग जर नशिबानं तुझ्या कपाळावर लिहिला असला तर माणसा तुला ते दारिद्र्य आणि रोगराई भोगावीच लागते, भोगावीच लागते. का ते संचित हे प्रारब्ध आहे. हनुमान दानवरा लिहितात की हा गा आरोगो काय रोगिया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोग विजय बळिया अद्रष्टा जने. कुणालाच वाटत नाही मला मोठमोठे रोग व्हावेत, कुणालाच वाटत नाही मी भिकारी व्हावं. पण तुझ्या संचितात तुझ्या प्रारब्धात जर भिकारपणाचा आणि रोगराईचा भोग असेल, ते बलवान प्रारब्ध हा भोग देऊनच सोडतं, देऊनच सोडतं. आणि मग या जन्मात तुमच्या हालापेष्ट आहेत, गरिबी आहे, नाना प्रकारचे रोग आहेत. समजून घ्यायचं मागच्या जन्मातले तुम्ही पापी आहात, हे अनुमान प्रमाण. आणि या जन्मात सगळं फळफळत आहे, सगळं मनासारखं होतं आहे, यशाची यश आहे, पैसाच पैसा आहे, समृद्धी आहे. समजून घ्यायचं मागच्या जन्मातले पुण्यवान आहात, संचितात गडगंज पुण्य आहे, हे अनुमान प्रमाण आहे. तसं तुकोबाराय म्हणतात की माझी हरिनामामध्ये प्रीती राहिली आहे, मला हरिनामाची आवड निर्माण झाली आहे. तुकोबाराय ना हरिनामात प्रीती जडली आहे, हरिनामावर प्रेम जडलंय. आणि महाराज म्हणतात की यावने सिद्ध होतं की माझं संचित धन्य आहे, माझं संचित धन्य आहे, अर्थात माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. म्हणून मला या जन्मात हरिनामाची प्रीती लागली, हरिनामाची आवड लागली, हरिनामाची गोडी लागली. कारण संचितात नशिबात पुण्य असल्याशिवाय तुम्हाला हरिनामाची गोडीच लागत नाही, गोडीच लागत नाही. उद्धव भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाला एक सुंदर प्रश्न विचारतो. उद्धव म्हणतो, देवा ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. उद्धवानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केलाय की देवा तुझी भक्ती सोपी आहे, तर सगळे तुझी भक्ती का करत नाहीत. तर कृष्ण म्हणतायत की भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. उद्धवा माझी भक्ती भाग्यवानालाच घडते. आणि भाग्यवान तो असतो की ज्याच्या संचितात गडगंज पुण्य आहे, ज्याच्या संचितात गडगंज पुण्य आहे तो भाग्यवान असतो. ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. देवा तुझी भक्ती सोपी तर सगळे का करत नाहीत, तुझं नाम सगळे का घेत नाहीत. कृष्ण म्हणतात माझी भक्ती करायला, माझं नामस्मरण घ्यायला संचितात पुण्य लागतं, भाग्य अनुकूल लागतं, नशीब अनुकूल लागतं, त्याशिवाय माझी भक्ती घडत नाही. भाग्यवानालाच माझी भक्ती घडते. आणि म्हणून तुकोबाराज बोलतात की भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत कोण, पुण्यवान कोण. भाग्यवंत म्हणजे पुण्यवान, भाग्यवंत म्हणजेच पुण्यवान. मग पुण्यवान कोण, भाग्यवंत कोण, तर शरण गेले पंढरी राया. जो पांडुरंगाला शरण गेला आणि पांडुरंगाचं नित्य नाम घेतोय तो पुण्यवान आणि तोच भाग्यवान. आणि म्हणून ज्याची निरंतर हरिनामामध्ये प्रीती टिकून आहे, यावरून अनुमान काढता येतं की हा व्यक्ती मागच्या जन्मातला पुण्यवान आहे. या माणसाच्या संचितात गडगंज पुण्य आहे, संचितात पुण्य आहे म्हणून हरिनामावर प्रीती राहिली आहे. आणि हीच गोष्ट तुकोबाराय सांगतायत की माझी हरिनामात प्रीती टिकून आहे. का
तर माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे आणि माझी हरिनामात प्रीती टिकून आहे. आणि हरिनामात प्रीती तेव्हाच टिकून असते की जेव्हा संचितात पुण्य आहे, आणि ज्या संचितात पुण्य आहे ते संचित धन्य असते. आणि मग तुकोबार आपल्या संचिताला धन्यता देत आहेत की धन्य मी मानीन आपुले संचित. का बर? तर उत्तर, राहिलीसे प्रीत तुझे नामी. तुकोबार म्हणतात माझं संचित धन्य आहे. का? तर माझी हरिनामात निरंतर प्रीती राहिली. आणि हरिनामात निरंतर प्रीती तेव्हाच राहते की जेव्हा संचितात गडगंज पुण्य आहे. मग माझी हरिनामात प्रीती आहे याचा अर्थ माझ्या संचितात पुण्य आहे आणि म्हणून माझं संचित धन्य आहे, माझं भाग्य धन्य आहे, माझं नशीब धन्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नामी. संचितात, नशिबात, पदरात पुण्य असल्याशिवाय देवाचं नाव मुखात येत नाही. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. जन्म जन्मांतरीचे पुण्य असेल पदरी, जन्म जन्मांतरीचे पुण्य असेल पदरी, तरीच जीवागरी नाम ये श्रीरामाचे. नाथ महाराज अनेक जन्मातलं पदरी पुण्य साठवलेलं असावं लागतं, तेव्हा जिभेच्या शेंड्यावर प्रभू श्रीरामाचं नाव येतं. तात्पर्य पदरी पुण्याही असेल तरच तुम्हाला देव आवडतो आणि देवाचं नाव आवडतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानोबा म्हणतात मला विठ्ठल आवडतो, विठ्ठलाचं नाम आवडतं, पण कारण काय? तर बहुत सुकृताची जोडी. मी खूप पुण्य जोड आहे, माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. आणि म्हणून आज माझी हरिनामावर प्रीती टिकून आहे, माझ्या मुखात नाम स्थिरावले. भांडवल गाठी तरीच विश्वास, भांडवल गाठी तरीच विश्वास. तुमच्या पदरी पुण्याचं भांडवल असावं लागतं, तेव्हा तुमचा देवावर विश्वास बसतो. अन्यथा पापी माणसं देवच मान्य करत नाहीत. जे नामाला विन्मुख आहेत ते देवाचं अस्तित्वच मान्य करत नाहीत, तर देवाचं नाम घेणं लांबच राहिलं. ही माणसं पापीच असतात. नरवारा लिहितात की नामासी विन्मुख तो नर पापिया. ज्यांनी हरिनामाकडे पाठ फिरवली आहे तोच पापी. पापी कोण? तर ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही तोच पापी. निम्म निंबोळ्या मोडून आला तो कावळ्याशी सुकाळू झाला, त्याचा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. चकारात्मक बोललेत तुकोबार ज्ञानोबा आहे, चकारात्मक बोललेत. त्याचा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. ज्ञानोबा आहे ज्याच्या तोंडात देवाचं नाव नाही, ज्यांनी हरिनामाकडे पाठ फिरवली, त्याचं जगणं फक्त दोष आणि पाप करण्यासाठीच असतं. त्याचा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. मागचे पापी आहेत, संचितात नुसतं पापच आहे. तर या जन्मात तुम्हाला भगवंताच्या नामाची प्रीती कधीच होत नाही. भगवंत आवडत नाही, भगवंताचं नामही आवडत नाही. अशा मनुष्य नामाकडे पाठ फिरवतो, सातत्यानं पाप करत राहतो. त्याचं जगणंच पाप करणं आणि समाजाला त्रास देणं एवढ्यासाठी असते. त्याचा भक्तिहीन वाढींनाला दोषाची लागी. ज्ञानोबा आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की भांडवल गाठी तरीच विश्वास. पदरी पुण्याईचं भांडवल असावं लागतं, तेव्हा तोंडात देवाचं नाव येतं. आणि म्हणून बघा रस्त्याने जर आपण चाललो आणि एखाद्याला आपण म्हटलं का नाही जय हरी जय हरी, ते म्हणतं हॅलो. आपण म्हणायचं जय हरी, ते म्हणतं हॅलो नमस्कार बाय बाय, पण त्याच्या तोंडात जय हरी शब्द येत नाही. आपण म्हणलं राम राम, ते म्हणतं हॅलो बॉस, पण ते राम राम म्हणत नाही. का? गडगंज पापी आहे, गडगंज पापी आहे. पाप्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. देवाचं नाव तोंडात येण्यासाठी पदरी पुण्याही असावं लागते. भांडवल गाठी तरीच विश्वास. चकारात्मक.
पुण्याचं भांडवल पदरी असेल तरच विश्वास देवावर आणि देवाच्या नावावर, अन्यथा नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा. तिळतिळ 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 थोडं 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 पुण्य साठवावं लागतं अनेक जन्मात. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. थोडं 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 पुण्य साठवावं लागतं अनेक जन्मात. फायदा काय? वाचेशी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा. थोडा 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 अनेक जन्मात पदरी पुण्याचा साठा करावा लागतो, तेव्हा भगवंताचं नाव तोंडात येतं आणि संत संगती लाभते आणि तुम्ही मुक्त होता. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचा. संचितात किंवा पदरात पुण्य असल्याशिवाय तोंडात देवाचं नाव येत नाही. धनभराय तर लिहित आहेत की जन्म सहस्त्र ओळगीजे एक वेळ वाचेसी या वया. जन्म सहस्त्र ओळगीजे एक वेळ वाचेसी या वया. एकदा प्रांजळ मनानं देवाचं नाव तोंडात यावं असं वाटत असेल तर देवाची हजारो जन्म सेवा करावी लागते, तेव्हा तोंडात एखाद्या वेळेस प्रांजळ मनानं देवाचं नाव येतं. जन्म सहस्त्र ओळगीजे, ओळगे म्हणजे सेवा करणे. जन्म सहस्त्र ओळगीजे एक वेळ वाचेसी यावया. काय कठीण आहे बघा. एकदा देवाचं नाव तुम्हाला राम म्हणायचं आहे, राम प्रांजळ निर्मळ मनानं अति आवडीनं राम म्हणायचं आहे. एकदा आवडीनं राम म्हणायचं आहे तर एकदा राम म्हणण्यासाठी हजारो जन्मात रामाची सेवा करावी लागते, तेव्हा कुठं एकदा निर्मळ आणि प्रांजळ मनानं रामाचं नाव तुमच्या तोंडात येतं. इतकं भगवंताचं नाम मुखात येणं अवघड आहे, दुर्मिळ आहे. का तर पदरी पाप आहे, पदरी पाप आहे. पाप्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही, फक्त पुण्यवानाच्याच तोंडात देवाचं नाव येतं. पुण्यवानाच्या तोंडात देवाचं नाव येतं. आणि मग तुकोबाराय सरळ सरळ सांगतायत की मी पुण्यवान आहे म्हणून माझ्या तोंडात देवाचं नाव येतं आहे. मी पुण्यवान आहे म्हणून मला हरिनामात प्रीती राहिली आहे. आणि पुण्य संचितात साठवलेलं असतं. याचा अर्थ माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. पदरी पुण्य असल्याशिवाय तोंडात देवाचं नाव येतच नाही. संचितात पुण्य असेल तरच तोंडात देवाचं नाव येतं. आणि मग महाराज म्हणतात की माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे आणि म्हणून माझ्या तोंडात देवाचं नाव येतंय, मला हरिनामाची प्रीती राहिली म्हणून माझं संचित धन्य आहे. धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीचे प्रीत तुझे नामी. माझी हरिनामात प्रीती राहिली आहे यावरून माझं संचित धन्य आहे. का तर माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. संचितात पुण्य आहे म्हणून माझ्या मुखात नाव येतं आहे. आणि माझ्या मुखात नाव येतं आहे म्हणून याचं सगळं श्रेय माझ्या संचिताला जातं आहे. का तर संचितात पुण्य आहे, पुण्यामुळे माझ्या मुखात नाव येतं आहे. आणि म्हणून धन्य मी मानीन आपले संचित राहिलीचे प्रीत तुझे नामी. तात्पर्य देवाच्या नावात प्रीती टिकून राहावी असं वाटत असेल तर आपल्या संचितात पुण्य असावं लागतं. आणि देवाच्या नावात प्रीती झाली की यावरून सिद्ध होतं की तुमच्या संचितात पुण्य आहे आणि म्हणून संचित धन्य आहे, नशीब धन्य आहे, भाग्य धन्य आहे. पर्यायाने तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही भाग्यवान आहात. आणि मग भगवान श्रीकृष्ण बोलतात की देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धावा. देवानं निश्चित शब्द वापरलाय, न घडे निश्चिती उद्धावा. भाग्य अनुकूल असल्याशिवाय माझी भक्ती घडूच शकत नाही. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धावा. ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धावा. उद्धावा माझी भक्ती जरी सोपी असली तर ती फक्त भाग्यवानालाच घडते. आणि भाग्यवान कोण असतो? ज्याच्या पदरी गडगंज पुण्य आहे तो भाग्यवान आहे. अर्थात ज्याच्या संचितात पुण्य आहे तो भाग्यवान आहे. मग संचितात पुण्य आहे म्हणून भाग्यवान, आणि भाग्यवान आहे म्हणून तोंडात देवाचं नाव येतं आहे. आणि म्हणून जे पांडुरंगाला शरण गेले ते बी भाग्यवान असतात. म्हणून भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. जे पांडुरंगाच्या नामस्मरणाला शरण जातात ते भाग्यवान असतात. इथं तुकोबाराने असं म्हटलं नाही
की मला बंगला मिळाला म्हणून माझं संचित धन्य आहे, मला गाड्या घोड्या मिळाल्या म्हणून माझं संचित धन्य आहे, माझी सावकारकीले जोरात चालते म्हणून माझं संचित धन्य आहे, माझ्याकडे शेतीबाडी इस्टेट आहे म्हणून माझं संचित धन्य आहे. तो विशेष नाही आहे. आणि तसं पाहिलं तर तुकोबाराचं दिवाळी निघलं होतं. तुकोबारापाशी राहिलंच काय होतं? बरे झाले देवा, निघाले दिवाळी. महाराजापाशी काही राहिलंच नव्हतं. त्यांचे बंधू कान्होबा महाराज यांना खाती पुस्तकं वाटून दिली आणि तुकोबारायांनी आपल्या नावावर असलेली खाती पुस्तकं अर्धी त्यांच्या मालकीची 12 बैलगाड्या भरल्या होत्या. त्यांच्या मालकीची 12 बैलगाड्या त्या वह्या पुस्तकाने रजिस्टरने त्या सावकारकीच्या 12च्या 12 बैलगाड्या नेऊन इंधनाच्या डोहात बुडवल्या. सगळ्या लोकांना कर्ज माफ केलं आणि आपल्या हाताने आपलं दिवाळ काढून घेतलं. मग तुकोबारापाशी तर फुटकी कवडी नव्हती, खायला वेळेवर भाकर नव्हती, राहायला नीट घर नव्हतं, अंगाला नीट वस्त्र नव्हतं. हे काहीच नव्हतं तुकोबारापाशी. आणि असलंही तरी तुकोबारा या गोष्टीला धन्य म्हणत नाहीत. का तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुकोबाराच बोलत आहेत. धन नव्हतं तुकोबारापाशी, पण असलं बी तो तुकोबारा सरळ म्हणतात की तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. या धनाचा न धरी भरवसा जैसी तरोवर छाया. दानोबार आहे. धन हे दुपारची सावली, आज आहे उद्या नाही. सावली कलते फिरते, धन येतं जातं, का ते अशाश्वत आहे. आणि म्हणून तुकोबारा आहे धनाला किंवा धनवानाला धन्यता देत नाहीत. एखाद्या व्यक्तीला किंवा तुकोबाराला धन मिळालं म्हणून माझं संचित धन्य असं कधीच म्हणत नाही. तुकोबारा म्हणतात माझं संचित धन्य आहे. का? तर माझ्या संचितात पुण्य आहे आणि या पुण्यामुळं मला भगवंताच्या नामात प्रीती राहिली म्हणून माझं संचित धन्य आहे. आणि भगवंताच्या नामात प्रीती राहिल्यामुळं मी भाग्यवान आहे, मी धन्य आहे. का तर भगवंताचं नाम हे शाश्वत आहे. भगवंताचं नाम सोडलं तर सगळं अशाश्वत आहे. नथिंग इज परमनंट. या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. आणि तिसरं भगवंताचं नाम. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत आणि भगवंताचं नाव. या 3 गोष्टी सोडल्या तर या सृष्टीमध्ये सगळं अपरमनंट आहे. परमनंट आहे त्या फक्त 3 गोष्टी: संत, भगवंत आणि भगवंताचं नाम. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तुम्ही किती धनवान असा, भाग्य अशाश्वत आहे. का धनाचा भरवसा नाही, आज आहे उद्या नाही. म्हणून त्याला द्रव्य म्हटले. द्रव्य म्हणजे पाणी. पाणी इकडून तिकडून वाहतं, तसं धन इकडून तिकडून वाहतं, याचं त्याच्याकडं त्याचं याच्याकडं. म्हणून त्याला द्रव्य म्हटले. पाण्यासारखं वाहतं, ते अशाश्वत आहे, ते सोबत येत नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन मिळविले कोटी संगे नय रे लंगोटी. धन मिळविले कोटी संगे नय रे लंगोटी. किती धन मिळवलं तर मेल्यानंतर ते सोबत येत नाही. कमराचा करदोडा कापून घेतात, कमराची लंगोटी जळून जाते. धन मिळविले कोटी संगे नय रे लंगोटी. एक उर्दू शायरही म्हणतो, ऐ इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती. ऐ इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. हे माणसा म्हणले किती मिळव, तू पैसा किती मिळव, पण एवढं लक्षात ठेव, मेल्यानंतर तुला ज्या कफनरूपी वस्त्रात गुंडाळायचं आहे, तुला काही सोबत न्यावं असं वाटलं तर नेता येत नाही. का? तर त्या कफनरूपी वस्त्राला खिसा नसतो. खिसा नसतो. ऐ इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती. कफन को कोई जेब नहीं होती. भरपूर मिळवलं बाबा, पण तुला शेवटी काही न्यावं असं वाटलं तर त्या कफनाला खिसा नसतो, तुला काही नेता येत नाही. याला तुकोबारा म्हणतात की धन मिळवले कोटी संगे नय रे लंगोटी.
आणि यालाच महाराज म्हणतात की तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. धन हे अशाश्वत भाग्य आहे. मग शाश्वत भाग्य काय? तर भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. जे पांडुरंगाला शरण गेल्याने पांडुरंगाचं नाव मुखात धारण केलं ते शाश्वत भाग्य आहे. आणि ते धन्य आहेत, ते भाग्यवान आहेत. का? तर पांडुरंगाचं नाव शाश्वत आहे आणि ते आमच्यासोबत चालतं. धन आमच्यासोबत चालत नाही, ते इथंच राहतं, ते नाशिवंत आहे. हरिनाम आमच्यासोबत चालतं, ते शाश्वत आहे. आणि म्हणून हे खरं धन आहे. पैसा हे धनच नाही आहे, ते अशाश्वत आहे. खरं धन आहे भगवंताचं नाम, की जे आमच्यासोबत चालतं. आणि हे भगवंताचं नाम आम्हाला मुक्ती मिळवून देतं. मग अशा भगवंताच्या पवित्र नामात माझी प्रीती राहिली आहे. मला भगवंताच्या नामाची आवड निर्माण झाली आहे. का? तर माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे म्हणून. कारण पदरी पुण्य असल्याशिवाय भगवंताच्या नामात प्रीती होतच नाही. पण माझी भगवंताच्या नामात प्रीती झाली आहे. कशामुळं? तर माझ्या पदरी गडगंज पुण्य आहे, अर्थात माझ्या संचितात पुण्य आहे. आणि मग मला हरिनामाची प्रीती झाली आहे, याचा अर्थ माझं संचित धन्य आहे. का? तर माझ्या संचितात पुण्य आहे आणि पुण्याशिवाय हरिनामाची प्रीती होत नाही. आणि म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित राहिलीसे प्रीत तुझे नामी. भगवंताच्या नामाची प्रीती दोन गोष्टीमुळे होते. आज आपण जे बोलतोय भगवंताच्या नामात प्रीती दोन गोष्टीमुळे होते. पहिलं कारण की पदरी गडगंज पुण्य आहे. संचितात पदरात गडगंज पुण्य असेल तर भगवंताच्या नामाची प्रीती होते, भगवंताच्या नामाची आवड लागते. हे एक कारण. आणि भगवंताच्या नामाची आवड किंवा भगवंताच्या नामाची प्रीती निर्माण होण्याचं दुसरं एक कारण तुमच्या जीवनात वैराग्य असेल तर. जोपर्यंत जीवनात वैराग्य नाही तोपर्यंत भगवंताच्या नामाची खरी आवड निर्माणच होत नाही. निर्माणच होत नाही. तुम्ही लाख पटका. भगवंताच्या नामाची खरी आवड, खरी प्रीती तेव्हाच निर्माण होते की ज्यावेळेस तुम्ही विरक्त बनता. विरक्त बनता. तुकोबाराय लिहित आहेत, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग चरण नीट ऐका. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. पहिल्या चरणात महाराज म्हणतात की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा. संतांच्या पायाची धूळ अंगाला लागली किंवा तुम्ही भक्ती करतात, नामस्मरण करतायत, कारण काही असो, तुमची वासना जळावी. संतांच्या पायधुळीमुळं तुमची वासना जळाली आणि वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा. मग वासना जळाली याचा अर्थ इच्छा जळाल्या. इच्छा जळाल्या म्हणजे तुम्ही निरीच्छ झाले आणि निरीच्छ होणं ही विरक्ती असते. म्हणजे वासना जळणं म्हणजे निरीच्छ होणं, अर्थात वैराग्य येणं. आणि मग वासना जळाली अर्थात जीवनात वैराग्य आलं तरच आणि तरच तुम्हाला हरिनामात आवड निर्माण होते, अन्यथा नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. मग मग शब्द महत्वाचा आहे. मग रामनामे उपजे आवडी. रामनामाची आवड कधी उपजली? तुमची वासना जळाली, अर्थात जीवनात वैराग्य आले. अर्थात जीवनात वैराग्य आले मगच रामनामाची आवड तुम्हाला निर्माण झाली, अन्यथा नाही. अर्थात जीवनात वैराग्य यावं लागतं मग आणि मगच तुमच्या जीवनात रामनामाची खरी आवड निर्माण होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत चरणराज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कारण काय असो, तुमची वासना जळाली म्हणजे तुम्ही विरक्त झालेत. जीवनात विरक्ती आली तर आणि तरच, मग आणि मगच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. आणि म्हणून मी विधान केलं
की दोन कारणामुळं भगवंताच्या नामात प्रीती राहते किंवा भगवंताच्या नामाची आवड निर्माण होते. त्यातलं पहिलं कारण तुमच्या संचितात गडगंज पुण्य असेल तर एक, आणि दुसरं कारण तुमच्या जीवनात विरक्ती असेल तर. अर्थात पदरी गडगंज पुण्य आहे आणि तुम्ही विरक्त आहात, या दोन गोष्टी जीवनात असतील तर आणि तरच तुम्हाला हरिनामाची आवड निर्माण होते, अर्थात तुमची हरिनामात प्रीत राहते. आणि या दोन्ही गोष्टी तुकोबरायापाशी आहेत. तुकोबरायापाशी रखरखीत वैराग्य आहे. तुकोबरायाचं वैराग्य हे विशेष वैराग्य होतं. वैराग्य म्हटलं की तुकोबरायाकडे बोट दाखवलं जातं. संत सगळे विरक्तच असतात, वैराग्याशिवाय संतच होता येत नाही. पण टोकाचं वैराग्य हे तुकोबरायाकडे होतं. भक्ती म्हणलं की नामदेव महाराज, शांती म्हणलं की नाथ महाराज, ज्ञान म्हणलं की ज्ञानोबराय, आणि वैराग्य म्हणलं की तुकोबराय. आता भक्ती ज्ञान वैराग्य हे सगळ्या संतापाशी असतं, याशिवाय संत बनताच येत नाही. पण एकाएकापाशी ही स्पेशालिटी होती. शांती सगळ्या संतांच्या जीवनात असते, पण विशेष शांती नाथ महाराजाकडं, म्हणून तिकडं बोट आहे. भक्ती सगळेच करतात, भक्तीशिवाय संतच होता येत नाही, पण विशेष भक्ती ही नामदेव महाराजाकडं, म्हणून तिकडं बोट आहे भक्ती म्हणलं की. ज्ञान सगळ्याच्याच जीवनात आहे. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. आत्मज्ञान झाल्याशिवाय संतच बनता येत नाही. प्रत्येक संत हा आत्मज्ञानी असतो, पण ज्ञानोबरायापासलं ज्ञान हे विशेष, म्हणून ज्ञान म्हटलं की ज्ञानोबरायाकडे बोट. वैराग्य सगळ्यापाशीच आहे, त्याशिवाय संतच बनता येत नाही, पण वैराग्य म्हटलं की तुकोबरायाकडे बोट जातं. आणि मग तुकोबरायापाशी वैराग्य आहे, टोकाचं वैराग्य आहे, आणि संचितात गडगंज पुण्य आहे. या दोन्ही गोष्टीमुळे तुकोबरायाची हरिनामात प्रीती राहिली. त्यांच्या जीवनात वैराग्य आहे आणि संचितात पुण्य आहे, म्हणून हरिनामात प्रीत आहे. आणि म्हणून धन्यता संचिताला. धन्य मी मानीन आपले संचित, धन्य मी मानीन आपले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामी. हे अनुमानप्रमाणे आम्हाला अनुमान काढायचे की तुकोबरायाची हरिनामात प्रीती आहे, तुकोबरायांना हरिनामाची आवड आहे. यावरून असं अनुमान काढता येतं की तुकोबरायाच्या संचितात गडगंज पुण्य आहे, आणि त्या संचितातल्या पुण्यामुळे यांच्या मुखात नाम येते सारखं, म्हणून धन्यता संचिताला आहे. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलेसे प्रीत तुझे नामी. पदरी पुण्य असावं लागतं, तेव्हा मुखात भगवंताचं नाम येतं. फार कठीण आहे भगवंताचं नाम मुखात येणं, फार कठीण आहे. हे पुरावे आहेत. जन्म सहस्र ओळगीचे एक वेळ वाचेशी यावा. एकदा देवाचं नाव तोंडात येण्यासाठी हजारो जन्म सेवा करावी लागते, इतकं कठीण आहे. आणि मग गंमत अशी आहे की माणसाला मिळणारी प्रत्येक गोष्ट ही नशिबानं मिळते, नशिबानंच मिळते. मग ती संसारातल्या वस्तू असोत किंवा परमार्थातला मोक्ष असो, काही असो, इथं प्रत्येक गोष्ट नशिबानंच घ्यावी लागते, नशिबानंच घ्यावी लागते. आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती. तुकोबराय आहे ते सकळ प्रारब्धाचे हाती, यावे काकुळतीसी आता. हो, तुका म्हणे प्रारब्ध जी गाढे, काही न चले तया पुढे. नशीब बलवान आहे, इथं प्रत्येक गोष्ट नशिबानंच घ्यावी लागते, नशिबानंच घ्यावी लागते. भोग तो न घडे संचिता वाचनी, करावे ते मनी समाधान. आणि कारुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचनी. इथं मिळणारी प्रत्येक गोष्ट भाग्यानं, नशिबानं, संचितानंच घ्यावी लागते. हरिनामसुद्धा नशिबानंच मिळतं, संचितानंच मिळतं. का तर संचितात पुण्य असेल तरच तोंडात हरिनाम येतं. संचितात पुण्य आहे म्हणून नशीब बलवान आहे, आणि म्हणून या जन्मात पैसा धन दौलत मिळते. संचितात पुण्य आहे म्हणून नशीब बलवान आहे, आणि म्हणून तोंडात देवाचं नाव येते. पर्यायाने काय झालं, हरिनामसुद्धा नशिबानंच मिळतं, भाग्यानंच मिळतं. आणि म्हणून कृष्ण म्हणतात की देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न गडे निश्चिती उद्धवा. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, न गडे निश्चिती उद्धवा. भाग्य अनुकूल असेल, तुम्ही भाग्यवान असाल तरच माझी भक्ती घडते, अन्यथा नाही. आणि भाग्य म्हणजे काय? भाग्य म्हणजे संचित. काय संचितानेच तर भाग्य घडले ना. संचितातलं पुण्याचं गवाळ पुढं भाग्य बनतं.
मग संचित, भाग्य, प्रारब्ध, नशीब, अदृष्ट हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आणि मग संचितात पुण्य आहे म्हणजे नशिबात पुण्य आहे, भाग्यात पुण्य आहे. मग संचित म्हणजेच नशीब, संचित म्हणजेच भाग्य, संचित म्हणजेच प्रारब्ध. आणि मग या संचितानं, नशिबानं, प्रारब्धानं मुखात देवाचं नाव येतं. संचितात, नशिबात, भाग्यात पुण्याही असावं लागते, तेव्हा तोंडात देवाचं नाव येतं, अन्यथा येत नाही. मग आता काही माणसं अशी आहेत की त्यांच्या संचितात पुण्य नाही म्हणून ते भाग्यवान नाहीत, भाग्यवान नाहीत म्हणून तोंडात देवाचं नाव येत नाही. मग तोंडात तर देवाचं नाव आणायचं आहे, मग अशा माणसानं काय करावं? कळतं का मुद्दा? संचितात पुण्य नाही आहे म्हणून भाग्य अनुकूल नाही आहे, पदरी पुण्य नाही म्हणून तोंडात देवाचं नाव येत नाही, आणि तोंडात देवाचं नाव तर यावं वाटतंय पण येत नाही. अशा माणसानं काय करायचं? तर अशा माणसानं सतसंगतीत यायचं. सतसंगतीने भक्ती घडते, सतसंगतीने भक्ती घडते. द्रौपदीचं वस्त्रहरण चाललंय आणि काय प्रसंग असेल होतो. भरसभेत एका स्त्रीला सगळे पुरुष बसलेत, सभा भरली, गच्च, राजदरबार गच्च भरलाय. समोर आपले पती आहेत 5, बाजूला द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह, भीष्म वगैरे वगैरे रती महारथी आहेत. आणि एवढ्या पुरुषाच्या सभेत एक स्त्री ओढत नेली आणि तिला विवस्त्र करतायत. काय अवस्था असेल तिच्या मनाची, काय प्रसंग असेल, काय बेतलं होतं द्रौपदीवर बघा ना. द्रौपदीचं वस्त्रहरण चाललंय. द्रौपदीला स्वतःचा आत्मविश्वास होता की मी माझ्या स्वबळावर वस्त्रहरण रोकेल. प्रयत्न केला पण विफल ठरला, नाही शक्य झालं. दुःशासन साडी ओढतच होता. पांडव तर दास झाले होते दुर्योधनाची द्यूतक्रियेत हारल्यामुळं. त्या द्यूतक्रीडेत ते हारले म्हणून ते दास झाले. भीम उठला होता पण दुर्योधन म्हणला बस. युधिष्ठिरानं भीमाला रोखलं आणि दुर्योधन अंगावर धावून आला. मोठ्या भावाचा आदेश, भीमाला पाळावा लागला. भीम गम बसला. भीम उठला होता द्रौपदीच्या मदतीला, पण युधिष्ठिरानं दापलं, भीम खाली बसला. मोठ्या भावाचा आदेश पाळला. नंतर तिने पितामहाचा धावा केला, द्रोणाचार्य, कृपाचार्य, धृतराष्ट्राचा धावा केला, सगळ्याचा धावा केला, नवऱ्याचा धावा केला, कुणी कामी आलं नाही. नेमकी द्रौपदी या प्रसंगी देवाला विसरली, गोंधळलेली होती, घाबरली होती. आणि पुष्कळदा असं घडतं हो, घाबरलेल्या अवस्थेत नेमकं देवच चित्तात येत नाही, देवाचीच आठवण येत नाही. माणसं आयो, एखादा प्रसंग येऊ द्या वाईट, माणसं म्हणतात आयो बाबो दादा हो मेलो रे मेलो रे, आई ग असा करतो, पण देवा रे म्हणत नाही. घाबरल्यावर तर उलट देवाचं नाव तोंडात लवकर येत नाही. बाकीचे काही नाव येतात पण देवाचं नाव येत नाही. द्रौपदीचं हेच झालं, घाबरली, सगळ्याचे नावं घेऊ लागले, सगळ्याला बोलू लागले मदतीला, पण भगवान कृष्ण काही तिच्या स्मरणात येईना. आता कृष्ण गंमत बघतोय, द्वारकेत होता. घाबरलेली द्रौपदी, गोंधळलेली द्रौपदी, तिला भगवान श्रीकृष्णाची आठवण येईना. हा सगळा प्रकार अंतर्ध्यानातून, अंतर्चक्षुने रुक्मिणी माता द्वारकेतून पाहत होत्या. रुक्मिणी मातेने द्वारकेतून एक कमळाचं फूल हस्तिनापूरला फेकलं आणि त्या कमळाच्या फुलाचा द्रौपदीच्या गालाला स्पर्श केला.
रुक्मिणी मातेने द्वारकेहून गुलाबाचं ह्याचं कमळाचं फूल फेकलंय आणि द्रौपदीच्या गालाला त्या कमळाच्या फुलाचा स्पर्श केला आणि आपली सतसंगती घडवली आहे। रुक्मिणी संत होती, रुक्मिणी देवी आहे, आमची आई आहे, पण रुक्मिणी संत आहे। का तर ती भगवंताच्या चरणावर बसली आणि ज्याच्या हातात भगवंताचे चरण आहेत तो संत असतो। समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते तर माझी हरी वृत्ती राहो, हे फक्त संतच म्हणू शकतात, तुकोबाराज म्हणू शकतात। आणि म्हणून भगवंताचे चरण लक्ष्मीच्या हातात, रुक्मिणी मातेच्या हातात आहेत, म्हणून रुक्मिणी माता देवी तर होतीच, पण रुक्मिणी माता संत होती। आणि या संत रुक्मिणीने कमळाच्या फुलाने द्रौपदीच्या गालाला स्पर्श करून आपली संत संगती, आपली सत्संगती द्रौपदीला घडवली। जशी द्रौपदीला सत्संगती घडली, रुक्मिणीची सत्संगती संत संगती घडली, तात्काळ तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि भगवान कृष्णाचं स्मरण झालं आणि मग ती कृष्णाचा धावा करायला लागली। कृष्णा धावरी लवकरी संकट पडले भारी। मग तिने कृष्णाचा धावा सुरू केला। कृष्ण आले, मानलेला भाऊ होता, रडायली, मिठी मारली देवाला, देवा का उशीर केलास रे? म्हणले वेडे तू मला हाक मारलीस का? तू सगळ्या गणागोताला हाका मारत बसलीस, माझं ध्यान आलं का तुला? म्हणले नाही देवा चुकले। आणि हाक बी मारलीस ते द्वारकेच्या कृष्णाला मारलीस, मग माझ्या गरुडाला यायला 5-10 मिनिट लागतीलच ना हाक मारल्यापासून, म्हणून मला उशीर झाला। अगं तू हृदयस्थ कृष्णा म्हटली असती मी लगे हजर झालो असतो ना, पण तू द्वारकेच्या कृष्णाला हाक मारलीस। म्हणली चुकलं देवा, माझी मदत कर। भगवंताने मदत केली, काय साड्या पुरवल्या, भगवंतच साडी झाला। कौरवी पांचाली सभे माझी आणली, वस्त्राने कशी वस्त्र झाली माऊली। भगवान कृष्ण साड्या बनले तिची मदत केली, द्रौपदीची इज्जत राखली। मला या दृष्टांतातून सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही गोंधळलेले आहात, मुखात भगवंताचं नाम येत नाही, द्रौपदी गोंधळली, मुखात भगवान कृष्णाचं नाव येईना, तिला देवाची आठवण होईना। तिला देवाची आठवण का झाली? रुक्मिणी मातेने आपली सतसंगती द्रौपदीला घडून आणली, कमळाच्या फुलाचा स्पर्श करून तिच्या गालाला। रुक्मिणी मातेची संत संगती द्रौपदीला घडली की तिला देव आठवला। तसं तुम्हालाही तुमच्या जीवनात सतसंगती संत संगती घडली की देव आठवतो, आणि तुम्ही भले पापी असले तरी तुमच्या तोंडात देवाचं नाव येतं। का तर आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, खट नट यावे शुद्ध होऊन जावे, दमडीपिटी भावे चोखा मिळा। संतांच्या सानिध्यात पुण्यवान जा पापी जा, ते त्यांना शुद्धच करतात। पुण्यवंत शुद्धच, पण पाप्यालाही शुद्ध करतात। कोणी असो, खटनट कोणी असो, आपणासारखे करीती तात्काळ संत संगतीत या, सत्संगतीत या। तुमच्या तोंडात देवाचं नाव येत नाही ना, पापे म्हणून येत नाही, तुम्ही पापी आहेत म्हणून तोंडात देवाचं नाव येत नाही, पण आता यावं असं वाटतं ना, तर सत्संगतीत या, संत संगतीत या, तोंडात देवाचं नाव येईल। का तर सतसंगतीने संत संगतीने भक्ती घडते। रुक्मिणीच्या संगतीने द्रौपदीला भक्ती घडली, कृष्ण भगवंत आठवले। कीर्तनकार प्रवचनकार यांच्या सतसंगतीने तुम्हाला भक्ती घडते। कीर्तनकार प्रवचनकार ही लहान माणसं नाही, तो ही फार मोठी माणसं आहेत, फार मोठी माणसं आहेत। कीर्तनकार जर नित्य नामधारक असेल, कीर्तन तर करतो प्रवचन करतो, पण तो जर नित्य नामधारक असेल तर ज्ञानोबा ग्वाही देत आहेत। महाराज म्हणतात की तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साज। ज्ञानोबा, तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साज। देवा, तुझं नाव जर एकदा का कधी तोंडात फिट झालं तर त्या माणसाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातो आणि तो मनुष्य अद्वैतात जगतो। आणि जो अद्वैतात जगतो तो एक छोटा मोठा संतच असतो, जरी त्याला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालं नाही तरीही।
तरीही तुम्ही कीर्तनकार आहात आणि नित्य नामधारक आहात. कीर्तनकार आहात आणि नित्य नामधारक आहात. तुम्हाला श्रीगुरूच्या कृपेने अजून आत्मज्ञान झालं नाही आहे, पण कीर्तनकार आहात आणि नामधारक आहात, नित्य नामधारक. तुम्ही एक छोटे मोठे संतच असता, संतच असता. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखासी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडो निपळे भेदची साच. देवा तुझं नाव तोंडात बसलं रे बसलं की त्या नित्य नामधारकाच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हा सोडून जातं. तो नित्य नामधारक अद्वैतात उभा राहतो. आणि जो अद्वैतात जगतो, जो अद्वैतात जगतो तो संतच असतो, संतच असतो. भले त्याला आत्मज्ञान झालं नाही तरी. रीतसर जेव्हा आत्मज्ञान व्हायचं तेव्हा होईल, पण आत्मज्ञान न होता, श्रीगुरूची भेट न होताही तो संतच असतो. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी आहे. मुखात नित्य नाम आहे. तुम्ही समाधी अवस्थेत जगत असतात, समाधानी असतात. आणि समाधान ही संत अवस्था आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं श्रीगुरु तिथं आत्मज्ञान, जिथं आत्मज्ञान तिथंच समाधान. आणि मग समाधान ही ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे संतांचं लक्षण आहे. समाधान म्हणजे चित्ताची एक अविचल अवस्था. आणि हे समाधान फक्त संतांना लाभतं, ज्ञानीपुरुषाला लाभतं, इतर कोणाला नाही. आणि मग हे समाधान हरिनामानं लाभतं. सर्व काळ नामचिंतन मानसी समाधान मनासी समाधी हे. आणि म्हणून कीर्तनकार आहात, नित्य नामधारक आहात. तुम्ही समाधानी असतात अर्थात संत असतात. तुम्ही समाधी अवस्थेत असतात अर्थात संत असतात. आणि म्हणून तुम्ही पापी आहेत, पापी आहेत. तुमच्या संचितात पुण्य नाही, गडगंजे पापच आहे. म्हणून तुमच्या मुखात देवाचं नाव येत नाही. मग का जन्म असाच व्हायला घालायचा का? तुम्ही पापी आहे, संचितात पाप आहे, म्हणून तोंडात देवाचं नाव येत नाही. आता देवाचं नाव तोंडात यावं असं वाटत असेल तर सतसंगतीत या, संत संगतीत या, परमार्थात या, कीर्तनात या, प्रवचनात या. कीर्तनकाराच्या सतसंगतीने, संत संगतीने भक्ती घडते, परमार्थ घडतो. का तर कीर्तनकार नित्य नामधारक असेल तर तो एक छोटा मोठा संतच असतो, संतच असतो. ज्ञानोबाराही साक्ष देत आहेत. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवती. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभोवती. तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम म्हटले सहज, तर तेवढ्या काळा करतात ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. आणि विशेष आवडीने जर तुम्ही ज्ञानदेव तुकाराम निरंतर म्हणत राहिले तर ते त्यांचं संतपद तुम्हाला कायमचंच बहाल करतात, कायमचंच बहाल करतात. ज्ञानोबा साक्ष देतात. विपाय जरी आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो त्या ते प्रशंसिता लाभोवती. सहज ज्ञानदेव तुकाराम म्हणतात. फायदा काय? तर ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला देतात तेवढ्या वेळा करता. आणि विशेष आवडीने निरंतर ज्ञानदेव तुकाराम जर घोकलं तर ते तुम्हाला त्यांचं संतपद कायमचंच देतात, कायमचंच देतात. आणि म्हणून नित्य नामधारक हा छोटा मोठा संतच असतो, संतच असतो, जरी आत्मज्ञान झालं नाही तरी. आणि मग कीर्तनकार आहेत, नित्य नामधारक आहेत, जाणं त्यांच्या संगतीत. त्या सतसंगतीने, त्या संत संगतीने तुम्हाला भक्ती घडेल, तुमच्या तोंडात देवाचं नाव येईल. आणि संतांची विशेषता असते की आपणासारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. शिवाय तुकोबाराज बोलतात की नामाची आवडी तोची जाणा देव. देव कोण? ज्याला हरिनामाची आवड आहे तोच देव. ते आत्मज्ञान श्रीगुरु ते व्हायचं त्या होईल हो, ते होत राहतं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होई गुरु, ते येत राहील. श्रीगुरु येईल, विठ्ठल येईल, श्रीगुरु बनून येईल, आम्हाला मुक्त करेल, ते पुढं घडल. पण नामाची खरी प्रीती आहे, नामाची खरी आवड आहे तर तुम्ही देवच असता. आणि देव हा संत असतो. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते प्रब्रह्म. पण नामाची आवडी तोची जाना देव. चकारात्मक बोलले तुकोबारा इथं, च लावले. नामाची आवडी तोची जाना देव. ज्याला नामाची आवड आहे तोच देव आहे. आणि मग कीर्तनकार आहात आणि आवडीने हरिनाम घेत आहेत, नित्य हरिनाम घेत आहेत, तुम्ही संतच असता, संतच असता. फक्त नाम नित्य असावं, आवडीने असावं. नाम नित्य असावं, आवडीने असावं. खंडित नाम नकोय, अखंडित रामनाम असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ जासी. अलग लक्षात, हरिनाम नित्य असावं. तुम्ही संतच असता.
आणि मग तुम्ही पापी आहेत, संचितात पाप आहे, मुखात देवाचं नाव येईना, तर पर्याय काय? जसं द्रौपदीला रुक्मिणी मातेने सतसंगती घडवली, संत संगती घडवली, द्रौपदीच्या तोंडात कृष्णाचं नाव आलं. तुम्ही सत्संगतीत या ना, कीर्तनकाराच्या, प्रवचनकाराच्या, तुमच्या तोंडात कृष्णाचं देवाचं नाव येईल. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणाल कीर्तनात, विठ्ठलाच्या नामाची हळूहळू प्रीती होईल. आणि एकदा विठ्ठलाचं नाव तोंडात आलं की विठ्ठल म्हणता, हरले पाप पदरी आले पुण्य माप. हां, तुमच्या पदरी पुण्य येईल. आणि मग जन्ममृत्यू तर आहेच, मुक्त नाही तोपर्यंत. मग गेल्या जन्मातले पापी आहेत म्हणून या जन्मात गरिबी हालापेस्ट आहे आणि तोंडात देवाचं नाव नाही. मग या जन्मात तरी विठ्ठल नाम घेऊन पुण्य कमावलं, हां, तर या जन्मातलं क्रियमान संचित बनणार आहे. मग या जन्मात तुमचं संचितात गडगंजे पुण्य असेल आणि पुढच्या जन्मात हे संचित प्रारब्ध होणार आहे, तर पुढच्या जन्मात श्रीमंती लाभेल आणि देवाचं नावही तोंडात येईल. मग किमान पुढच्या जन्मात तरी हाल्यापासल्या होऊ नयेत आणि तोंडात देवाचं नाव यावं, याकरता या ना परमार्थात आणि देवाचं नाव घ्या. याचा पुढच्या जन्मात तरी फायदा होईल ना. कारण आता घेतलेलं हरिनाम पुढच्या जन्माचं संचित आहे. मागच्या जन्मात पाप पदरी म्हणून तोंडात देवाचं नाव आहे ना, या जन्मात मग आता नाम नाही घेतलं तर पुढं देवाचं नाव येणारच नाही. हे राडगाडगं चालूच राहील 84 लक्ष जीवनीचं. मग आता तरी देवाचं नाव घ्या ना, संचितात पुण्य येईल आणि पुढच्या जन्मात तरी देव आवडेल ना. हां, किंवा आताच जास्त गोडी लागली तर आताच देव जास्त आवडेल, मुक्त होऊ शकतं. आणि म्हणून संत संगती येत्या, सत्संगती येत्या आणि सत्संगतीने भक्ती घडते, पाप्यालाही भक्ती घडते. अहो, वाल्या कोळ्यासारखा या जगात कोणी पापी होता का? सगळं जग ढुंढळून काढा, जगातला सगळ्यात नंबर 1चा पापी कोण? तर वाल्या कोळी. आणि जगातला नंबर 1चा संत कोण? तर वाल्या कोळी. एवढ्या पापी वाल्याचा महर्षी वाल्मिकी होतो का? सतसंगती, संत संगती कोणाची? नारदाची. काय पुण्य असेल त्याचं मागच्या जन्मातलं असो, पण नारदाची संत संगती घडली. एवढा पापी वाल्या, एवढा पापी, 7 रांजणं भरले होते ते खडे टाकू टाकू शालिरामचे, एवढी माणसं मारलीत, तरी वाल्या कोळ्या संत बनला, जगातला सगळ्यात मोठा संत बनला. का? नारदाची संत संगती, नारदाची सतसंगती. सतसंगतीने भक्ती घडते, भक्ती घडते. आणि म्हणून संचितात पुण्य नाही, तोंडात देवाचं नाव येत नाही. मग तोंडात देवाचं नाव या वाटतं ना, हां, संचितात पुण्य या वाटतं ना, या वाटतं ना. मग सतसंगतीत या, कीर्तनात या, प्रवचनात या. सतसंगतीने भक्ती घडते, भक्ती घडते. हे तुमच्या आमच्यासाठी आहे. हां, पण तुकोबाराच्या जीवनात त्यांच्या संचितात पहिलंच पुण्य आहे. तुकोबाराच्या जीवनात पहिलंच पुण्य आहे. तुकोबाराच्या संचितात पहिलंच गडगंजे पुण्य आहे. आणि त्यांच्या संचितात पुण्य आहे, त्यांच्या संचितात पुण्य आहे. या पुण्याच्या बळावर त्यांची हरिनामात प्रीत राहिली आहे, त्यांची हरिनामात प्रीत राहिली आहे. आणि हरिनामात प्रीत राहिली कशामुळं? संचितात पुण्य आहे म्हणून. आणि म्हणून डायरेक्ट धन्यता संचिताला जाते. म्हणून धन्य मी मानीन आपले संचित, राहिलीच प्रीत तुझ्या नामी. या जन्मात तुम्हाला श्रीमंती लाभली, धन्यता डायरेक्ट संचिताला. या जन्मात तोंडात देवाचं नाव आलं, या जन्मात तोंडात देवाचं नाव आलं, डायरेक्ट धन्यता संचिताला. कारण इथं प्रत्येक गोष्ट संचितानं नशिबानंच घ्यावी लागते, नशिबानंच घ्यावी लागते. आहे ते सकळ प्रारब्धाच्या हाती, यावे काकुळतेसी आता. नशिबात संचितात पुण्य असेल तर भाग्य लाभेल, श्रीमंती लाभेल. संचितात पुण्य असेल तरच तोंडात देवाचं नाव येईल. याचा अर्थ इथं प्रत्येक गोष्ट नशिबाने घ्यावी लागते, संचिताने घ्यावी लागते. हरिनामसुद्धा संचितानंच घ्यावं लागतं, भाग्यानंच घ्यावं लागतं. म्हणून तर भगवंत म्हणतात की देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती, देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धावा. भाग्य अनुकूल लागतं. भाग्य तेथे विलासो, सुख तेथे उल्हासो, हे असो तेथे प्रकाशो सूर्य जेथ. जिथं सूर्य तिथं प्रकाश आहे, जिथे सुख आहे तिथे उल्हास आहे, आणि जिथं भाग्य तिथं विलास आहे, श्रीमंती आहे. भाग्य तेथे विलासो हा सिद्धांत आहे. विलास श्रीमंती भाग्यानंच मिळते. मुखात देवाचं नाव भाग्यानंच येतं आणि भाग्य पुण्यानं घडतं.
पुण्य संचितात असतं. मग श्रीमंती मुखात देवाचं नाव कशाने? पुण्यानं. पुण्य कुणात साठवले? संचितात. म्हणून धन्यता संचिताला. धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित. अलग लक्षामध्ये धन्यता संचिताला जाते. का संचितात जर पुण्य असेल तर हे संचित या जन्मात प्रारब्ध बनून येतं आणि हे संचितातलं पुण्य तुम्हाला दररोजच्या जीवनात सुख समृद्धी पैसा अदलाही देतं आणि तुमच्या तोंडात देवाचं नावही स्थिर करतं. आणि म्हणून इथं प्रत्येक गोष्ट नशिबाने भाग्यानंच मिळते. इवन हरिनामसुद्धा भाग्यानंच मिळते. आणि म्हणून उद्धवाला भगवंत म्हणतात की देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती. उद्धवा भाग्यवानालाच माझी भक्ती घडते. उद्धवा तू म्हणतो ना ऐशी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करी ती? देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती. उद्धवा माझी भक्ती सोपी सुलभ आहे पण सगळ्याला घडत नाही का? ती फक्त भाग्यवानालाच घडते. आणि भाग्यवान कोण? की ज्याच्या पदरी गडगंज पुण्य आहे, ज्याच्या संचितात गडगंज पुण्य आहे. आणि म्हणून भक्ती ही भाग्यानं घडते, संचितानं घडते, नशिबानं घडते. पण जे नशिबान नाहीत, भाग्यहीन आहेत, दरिद्री आहेत, कपाळकरंटे आहेत, त्यांनी काय करायचं? त्यांनी सत्संगतीत यायचं. सत्संगतीने भक्ती घडते. जशी वाल्याला नारदामुळं घडली. वाल्याला नारदामुळं घडली. मग इथं तुकोबाराय म्हणतात की धन्य मी मानिन आपुले संचित, धन्य मी मानिन आपुले संचित. तुकोबारायची हरिनामात प्रीती राहिल्यामुळं तुकोबारायचं जीवन धन्य झालं. ते मुक्त झाले. ते आता काळाच्या हाती लागणार नाहीत. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत की धन्य झालो आता याशी संदेह नाही, धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. इथं धन्य शब्द दोनदा आलाय. तुकोबाराय म्हणतात की माझी हरिनामात प्रीती राहिली का? तर माझ्या संचितात पुण्य आहे आणि म्हणून माझं संचित धन्य आहे. माझ्या संचितात पुण्य आहे म्हणून माझ्या तोंडात देवाचं नाव आलं. मग पर्यायानं क्रेडिट गेलं संचितालाच. का संचितात पुण्य आहे म्हणून तोंडात देवाचं नाव आहे. मग पर्यायानं क्रेडिट संचिताला जातं. म्हणून धन्य मी मानिन आपले संचित. धन्यता संचिताला आहे. तसं आता माझ्या तोंडात देवाचं नाव फिट झालं आहे. मी निरंतर देवाचं नाव घेतोय. किती घेतोय? किती नाव घेतोय देवाचं? गोविंद गोविंद मना लागली छंद, लावी मना पिसे गोविंदाचे, आता बोलण्याची नाही देवाविना काही. इतकं तुकोबाराला नामाचं वेड लागले. आणि मग भगवंताच्या नामात ही जी तुकोबाराची प्रीती आहे, या प्रीतीमुळं मी धन्य झालो. भगवंताचं नाम माझ्या मुखात फिट झालं म्हणून मी धन्य झालो. का? तर आता हेच भगवंताचं नाम मला मुक्ती मिळवून देईल आणि यमाच्या तावडीतून सोडेल. आणि म्हणून महाराज स्वतःला धन्य म्हणून घेत आहेत आणि दुसऱ्या चरणात लिहित आहेत की धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. पहिली धन्यता संचिताला आहे, दुसरी धन्यता स्वतःला आहे. पहिली संचिताला का? तर संचितात पुण्य आहे म्हणून तोंडात देवाचं नाव आहे, देवाच्या नावात प्रीती आहे म्हणून संचिताचा उपकार आहे आणि धन्यता संचिताला आहे. पण दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात की आता मला हरिनामाची प्रीती लागली आहे, हरिनामाची आवड निर्माण झाली आहे. मग हे हरिनाम मला मुक्ती मिळवून देईल, यमाच्या तावडीतून सोडेल आणि मी मुक्त झालो. ही खरी धन्यता आहे. म्हणून मी धन्य झालो म्हणतात हरिनामाच्या बळावर. आणि म्हणून महाराज म्हणतात की धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. माझी हरिनामात प्रीती राहिली, मग हेच हरिनाम मला मुक्ती मिळवून देईल, काळाच्या तावडीत सापडू देणार नाही. आणि मग जो काळाच्या तावडीत सापडत नाही, जो मुक्त होतो तो धन्य असतो. आणि म्हणून काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो आणि जो काळाला खातो तो संत असतो.
तुकोबाराय काळाला खातायत. मुखात जर देवाचं नाव असेल तर शरणांगत यमकिंकर. मुखात भगवंताचं नाव असेल तर यम तुमचा शरणागत बनतो. महाराजच बोलतात की नाम साराचेही सार शरणांगत यमकिंकर. नाम साराचेही सार शरणांगत यमकिंकर. आता यम काय मारतो म्हणले मला, यम काय नेतो म्हणले मला, यमच माझा शरणांगत झाला आहे. आणि म्हणून काळा ज्याला खातो तो साधारण जीव, पण काळाला जो खातो तो संत आहे, ते तुकोबारा आहेत. आता यमच तुकोबाराला शरणांगत झाला आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि म्हणून नाम साराचेही सार शरणांगत यमकिंकर. तुकोबाराच्या मुखात निरंतर रामनाम आहे. रामनामात प्रीत आहे, आवडीने निरंतर रामनाम घेत आहेत. फायदा काय? मुक्त तर झालेच, पण फायदा काय? यम किंकर झालाय, साकर झालाय, यम लटलट कापायला आहे. आणि म्हणून धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. हरिनामात माझी प्रीती राहिली, या हरिनामानं मला मुक्ती मिळवून दिली, मुक्तीवर भजनयुक्त केलं, आता संत बनवलं. आणि मी काळाच्या हाती सापडलो नाही, म्हणून मी धन्य आहे. जे काळाच्या हाती सापडतात ते अधन्य आहेत, का तर ते 84 लक्षणीत फिरतात. पण मी काळाच्या हाती सापडलो नाही, मी मुक्तीवर भजनयुक्त होऊन संत झालो, आणि म्हणून मी धन्य आहे. आणि जीवनाची फायनल धन्यता असते मुक्तीवर भजनयुक्त अर्थात संत बनणे. ते मी मिळवलं आहे. कशाच्या बळावर? तर हरिनामाच्या. का तर राहिलीसे प्रीत तुझे नामे. आणि हरिनामात प्रीत का? तर संचितात पुण्य आहे, म्हणून संचित धन्य आहे आणि मी धन्य आहे. डबल धन्यता. पहिली धन्यता संचिताला, दुसरी स्वतःला. का? तर हरिनाम हे जे संचितात पुण्य आहे त्यामुळे तोंडात हरिनाम आहे, म्हणून पहिली धन्यता संचिताला आणि दुसरी धन्यता स्वतःला. का? आता तोंडात हरिनाम स्थिरावले, हरिनामाची प्रीत जडली, मग या हरिनामाच्या बळावर मी मुक्त होईल, संत होईल, यमाच्या तावडीतून सुटेल. आणि यमाच्या तावडीतून सुटणं, मुक्त होणं, संत होणं ही मानवी जीवनाची खरी धन्यता आहे. म्हणून मी धन्य झालो, म्हणून डबल धन्यता. पहिली धन्यता संचिताला, दुसरी धन्यता स्वतःला. का तर हरिनामाच्या बळावर मी मुक्त झालो, यमाच्या तावडीतून सुटलो. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. यमे कुळगोत्र वर्जियले. यमाची टप्पर नाही. हरिनाम हे शास्त्र आहे, हरिनाम हे अस्त्र आहे. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. अलग लक्षामध्ये. तुळशी वृंदावन जयाचे द्वारी ते वर्जियले यमकिंकरी. आज्ञा आहे म्हणून या. गळ्यात तुळशीची माळ आहे, दारात तुळशी वृंदावन आहे, तुम्ही पांडुरंगाचे भक्त आहेत, यमाची टप्पर नाही तुम्हाला न्यायला यायला. आणि आला तरी गळ्यातली तुळशीची माळ पाहिली तर तुका म्हणे जयाचे गळ्यात तुळशीची माळा, यमपद कमळा वंदी त्याच्या. तुमची गळ्यातली माळ पाहून तो यम तुमचं दर्शन घेतो, निघून जातो आणि पांडुरंगाला सांगतो तुमचं गिऱ्हाईक याला वैकुंठाला घेऊन जा. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खातोय पण आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिलाय. तुका म्हणे आता आम्ही मुक्ती, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माथा. जगाला काळ नेतो, मला काय नेल काळ? आता काळच मला घाबरतोय. शरणांगत यमकिंकर. नाम साराचे हे सार शरणांगत यमकिंकर. आणि म्हणून राम घोका हो, राम घोका. तुकोबाराय वैकुंठाला गेले, जाताना त्यांनी काही सांगितलं नाही हो. तुकोबाराय वैकुंठाला गेले, जाताना काही सांगितलं नाही. महाराज म्हणले आम्ही जातो आमचे गावा, आम्ही जातो आमचे गावा, अमुचा राम राम घ्यावा, अमुचा राम राम घ्यावा. तुकोबाराय म्हणतात बाबांनो मी माझ्या वैकुंठाला चाललोय, मी माझ्या गावी चाललोय, माझ्याकडून बाकीचं घ्या की काय, माझ्याकडून बाकीचं काही घ्या की नका घेऊ. मी वैकुंठाला चाललोय, माझ्याकडून बाकीचं काही घ्या की नका घेऊ, पण माझ्याकडून एक गोष्ट आवर्जून घ्या. काय? आमुचा राम राम घ्यावा, आमुचा
राम राम घ्यावा. आमचा राम राम घ्यावा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. महाराज म्हणतात की मी माझ्या मूळ गावी वैकुंठाला चाललोय, आता माझा शेवटचा राम राम घ्या, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, मी वैकुंठाला चाललोय, माझ्याकडून रामनामाचा मंत्र घ्या आणि तो घोका, तुमचं कल्याण होईल, तुम्ही धन्य व्हाल, तुम्ही मुक्त व्हाल. आम्ही जातो आमुचे गावा, आमुचा राम राम घ्यावा. हा तुकोबारायचा राम अखंड अबाल वृंदानी स्वीकारावा. हा राम घोकावा, मुक्त भाव, संत भाव, जीवन धन्य होतं, जीवन धन्य होतं. आणि म्हणून महाराज म्हणतात मी धन्य आहे, मी राम घोकला, या रामाच्या बळावर मुक्त झालो, मी धन्य आहे, म्हणून धन्य झालो, आता याशी संदेह नाही, न पडे या वाई काळा हाती. दुसरी धन्यता स्वतःला दिली, का तर मी राम घोकलाय. राम घोका, तुम्ही धन्य व्हाल, हे रामनाम तुम्हाला मुक्ती देईल. तुकोबाराय साक्ष देत आहेत, रामनाम घोकलं काय काय फायदे होतात. तुकोबाराय लिहित आहेत, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी. अजून काय तुम्हाला शाश्वती द्यायची हो तुकोबारायने, काय काय फायदे आहेत. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी. तुम्ही निरंतर राम घोकला तर तुम्हाला दारिद्र्य येत नाही आणि तुम्ही जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडता. याच्यापेक्षा काय पाहिजे. राम घोकला तर तुम्हाला श्रीमंती मिळते आणि राम घोकला तुम्ही मुक्त होता. मग काय हवं काय तुम्हाला. महाराजच बोलतात की नाही भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका मने दाता पांडुरंग ओळगिल्या. महाराज बोलतात तुकोबाराय, नाही भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका मने दाता पांडुरंग ओळगिल्या. एक पांडुरंग दाता ओळखला, एक पांडुरंग दाता त्याची सेवा केली, आता पांडुरंगाचं नित्य नामस्मरण केलं, हां, तर तुमच्या जीवनात दैन्य नाही, दरिद्रता नाही आणि भुक्तीमुक्तीची तर चिंताच करू नका. भुक्तीमुक्ती तुमच्या दारात येतील. मोक्षाचे आमाशी नाही अवघड, ते असे उघड गाठोडीस. तुम्ही मुक्तीचे धनी व्हाल, मोक्षाचे धनी व्हाल. आणि म्हणून रामनामाने मुक्ती तर मिळतेच, पण जीवनात श्रीमंतीही मिळते, श्रीमंतीही मिळते. राम म्हणता जन्म नाही गर्भवास, नव्हे दरिद्रास पात्र कधी. भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखले. इतके फायदे तर घ्या ना बाबा, रामनाम, रामनाम घ्या. आणि मग तुकोबाराय म्हणतात की मी नित्य राम घोकलाय, रामनामात माझी प्रीत राहिली, रामनामात प्रीत राहिल्यामुळं मला मुक्ती मिळाली, यमाच्या तावडीतून मी सुटलो. हां, आणि म्हणून तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेलेत, यमाच्या तावडीतून सुटलेत. आणि म्हणून महाराज दुसऱ्या चरणात स्वतःला धन्यता देतात, का तर मी निरंतर राम घोकलाय आणि या रामाच्या बळावर मी मुक्त झालोय आणि यम मला न्यायला आला नाही. मी यमाच्या तावडीतून सुटलो, आता मी यमाचा बाप झालोय, मी यमाचा बाप झालोय. मला यम पाहून थरथर कापतोय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि पांडुरंग यमाचा बापच आहे. आणि तुकोबाराय पांडुरंग झालेत, याचा अर्थ तुकोबाराय यमाचा बाप झालेत. हां, आधी होता संत संग, तुका झालाच आहे पांडुरंग, तुका पांडुरंग झालाय. पांडुरंग यमाचा बाप आहे, तुका पांडुरंग झालाय. आम्ही तुकोबारायची यमाचा बाप झाले ना. हां, देव पाहायशी गेलो आणि देवाची होऊन ठेवलो. तुकोबाराय देव झाले, पांडुरंग झाले, पांडुरंग यमाचा बाप आहे, तुकोबाराय यमाचा बाप झालेत. हां, आणि म्हणून यम लटलट कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. ही जीवनाची धन्यता. उडी मारा, एवढी आम्हाला उडी मारा, तिथपर्यंत जाता यावं. मग तुकोबाराय बोलतायत की आता माझ्या मुखात रामनाम स्थिरावले, मी मुक्त झालोय. हां, यमाच्या हातात सापडलो नाही, यमाच्या तावडीतून सुटलो. मग आता काय करायचं उरलेल्या आयुष्यात. तर महाराज त्याचे तिसऱ्या चरणात म्हणतात की ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांची संगती सर्व काळ. मग आता रामनाम संत संगतीत बसून या ब्रह्मरसाचं भोजन करू. हां, ब्रह्मरस हाच रामरस आहे किंवा रामरस हाच ब्रह्मरस आहे.
आणि म्हणून महाराज बोलतात की रामरसाचे चवी आनरस रुचती केवी, रामरसाचे चवी आनरस रुचती केवी. या विश्वात सगळ्यात गोड आणि चांगला रस हा रामरस आहे. हा सुधारस, आमरस, फमरस हे पडतोच आहेत. खरा रस आहे रामरस. रस म्हणजे आनंद. खरा आनंद रामनामात आहे. आणि म्हणून रामरसासारखी चव कशात नाही. आणि म्हणून आपण आपल्या मनाला विचारावं की मना, तू अनंत काळापासून, अनादी काळापासून नाना प्रकारच्या योनीत फिरतोयस, नाना प्रकारचे पदार्थ खात आलास, तर यात तुला सगळ्यात गोड काय लागलं. तर आमच्या मनानं म्हणावं की मला मनुष्य योनीतलं रामनाम सगळ्यात गोड लागलं. मला मनुष्य योनीतलं रामनाम सगळ्यात गोड लागलं. आणि म्हणून महाराज म्हणतात की रामरसाचे चवी आनरस रुचती केवी. हा रामरसच ब्रह्मरस आहे. मग हा रामरस अर्थात ब्रह्मरस आम्ही संतांच्या पंगतीला बसून सेवन करू. तात्पर्य मी सत्संगतीतील संतांच्या संगतीत राहील, सातत्यानं रामनाम घेईल. रामनाम घेऊन मी आनंदी होईल, देवाला आनंदी करेल. कारण जो रामनाम घेतो निरंतर, त्या रामनामानं स्वतःला तर आनंद होतोच, पण तितकाच आनंद देवालाही होतो. हा रामनामाचा दुहेरी फायदा आहे. आणि म्हणून ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. तुकोबारा म्हणतात की हा रामरस अर्थात ब्रह्मरस एक असा रस आहे की किती खाल्लं तरी पोट भरत नाही, अजून असावंच वाटतं, असाच वाटतो. तुम्ही आमरस खा, 4-5 वाट्या पिले की हुंडारता नको वाटतं, मळमळ होतं, उलटी आल्यासारखं वाटतं 4-5 वाट्यातच. आमरस पचत नाही. 4-5 वाट्या खाल्ले की आमरस नको वाटतं. तसा रामरस नाही आहे, तसा ब्रह्मरस नाही आहे. किती खा किती खा किती खा या तृप्ती नाही आहे. मिळावंच वाटतं, असाच वाटतं. हां, तुका म्हणे पोट धालेची न धाये. मी रामनाम किती घेतलं तर माझं पोट भरत नाही, पुन्हा पुन्हा रामनाम घ्यावंच वाटतं. खादलेची खाय आवडीने. मी किती रामनाम घेतोय, रामनामाचं ब्रह्मरस सेवन करतोय, पण माझं पोट भरत नाही. आणि मी पुन्हा पुन्हा आवडीने हा ब्रह्मरस अर्थात रामरस पुन्हा पुन्हा सेवन करतोय. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 शब्दात सारांश. धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीचे प्रीत तुझे नामी. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे या वाही काळा हाती. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाय आवडीने. तुकोबारा या अभंगातून अतिशय महत्त्वाचा संदेश देत आहेत की बाबांनो, माझी हरिनामात प्रीत राहिली, मला हरिनाम अतिशय आवडतंय, मी आवडीने हरिनाम घेतोय, अर्थात माझी हरिनामात प्रीत राहिली. याचं प्रमुख कारण काय, तर माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे. माझ्या संचितात गडगंज पुण्य आहे आणि या पुण्याच्या बळावर मी हरिनाम घेतोय. आणि म्हणून डायरेक्ट धन्यता या संचिताला आहे. धन्य मी मानील आपले संचित. तुमच्या मुखात देवाचं नाव येतं आहे तर निश्चित तुमच्या संचितात गडगंज पुण्य आहे. आणि म्हणून तुम्ही धन्यता संचिताला द्यायची. पण ज्याच्या संचितात पुण्य नाही, पाप आहे, त्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही, म्हणजे अशाने काय करायचं, त्यांनी संत संगतीत सत्संगतीत यायचं, अर्थात कीर्तनात प्रवचनात यायचं. सत्संगतीने भक्ती घडते. ज्याच्या तोंडात देवाचं नाव येत नाही, जे पापी त्याने सत्संगतीत यावं. सत्संगतीने भक्ती घडते. आणि मग एकदा का तोंडात देवाचं नाव स्थिरावलं, आवडीने प्रीतीने तुम्ही भगवंताचं नाम घेत आहेत, त्याचा फायदा काय, ते नाम तुम्हाला मुक्ती देतं. हां, मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भोवताची. हे नाम तुम्हाला मुक्ती देतं आणि तुम्ही यमाच्या तावडीतून सुटता. हां, तुम्ही यमाचा बाप बनता. पांडुरंग बनता म्हणजे यमाचा बाप बनता. आणि तुम्ही यमाचा बाप बनले, काळाच्या हातून सुटले. या हरिनामामुळं यमाचा बाप बनले, काळाच्या तावडीतून सुटले. आणि या हरिनामामुळं तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त झाले, संत झाले. आणि म्हणून दुसरी धन्यता स्वतःला आहे. धन्य मी झालो याची संदेह नाही. मी धन्य झालो का, तर मी मुक्त झालो.
मुक्तीवर भजनयुक्त संत झालो. चौपुरुषार्थ श्री भक्ती, अशी ती भक्ती, पाचवा पुरुषार्थ संतपद मला मिळालं म्हणून मी धन्य झालो. आणि ही जीवनाची फायनल धन्यता आहे. मुक्तीवर भजनयुक्त असा संत बनावा, पाचवा पुरुषार्थ मिळवावा, भक्ती मिळवावी, संत बनावं, जी तुकोबारायन मिळवली. म्हणून तुकोबाराय म्हणतात की माझं संचित धन्य आणि माझं जीवनही धन्य. संतपद मिळवणं ही जीवनाची खरी धन्यता आहे. मग आता ज्या रामनामानं मी मुक्ती मिळवली, यमाच्या तावडीतून सुटलो, मग तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, तुका म्हणे मुक्ती परिणी नवरी. आता दिवसचारी खेळीमेळी, आता काही दिवस उरलेत आयुष्याचे, ते रामनाम घेत घेत संतांच्या संगतीत काटू, रामनामाचा आनंद लुटू, आपण आनंदी होऊ, रामनामानं आपण आनंदी होऊ, देवाला आनंदी करू. कारण रामनाम घेतलं तुम्हाला जेवढा आनंद तितका देवाला आनंद आहे. मग हा रामरस ब्रह्मरस आम्ही संतांच्या पंगतीला बसून सेवन करू. आणि शेवटी महाराज म्हणतात की हा रामरस हा ब्रह्मरस इतका गोड आहे, इतका गोड आहे की किती खाल्लं तर पोटच भरत नाही, पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा खावंसं वाटतं. पण मी रामरस सारखा खातोय. आणि म्हणून शेवटचा संदेश की मनुष्य जन्माला आला आहे तर मनुष्य जन्माचा एकच स्वार्थ आहे, मनुष्य देहीचा एकच स्वार्थ किंवा मनुष्य देहीचा हाच स्वार्थ, साधा वया चौथा पुरुषार्थ. मनुष्य म्हणून जन्माला आलात, किती धन पैसातला काय मिळायचं मिळवा, हे सगळं अशाश्वत आहे. मी बोललो की तुका म्हणे धन मिळवेले कोटी संगे नैरे लंगोटी, धन मिळवेले कोटी संगे नैरे लंगोटी. तुमच्यासोबत काही 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 येत नाही, कमराचा करदुडा कापून घेतात, लंगोटी जळून जाते. धन मिळवले कोटी संगे नैरे लंगोटी. याचा अर्थ धन मिळू नका असं नाही, तुम्ही जरूर मिळवा, पण धनात आसक्त राहू नका. फक्त धनाच्या प्राप्तीसाठी जगू नका, शहाणे व्हा. संसार करत करत तोंडानं देवाचं नाव घ्या. धन दौलत हे भाग्य अशाश्वत आहे, हरिनामाचं भाग्य हे शाश्वत आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. धन हे अशाश्वत आहे, धन अशाश्वत आहे, शाश्वत आहे फक्त हरिनाम. हरिनाम आम्हाला मुक्त करताना आमच्यासोबत हे चालतं. आणि मग शाश्वत असं हरिनाम कमवा. हरिनामाने तुम्ही संत म्हणाल, मुक्त व्हाल. पण गंमत अशी की तुम्ही पापी आहेत, तुमच्या संचितात पुण्याच्या ऐवजी पाप आहे, संचितात पाप आहे, तुमच्या तोंडात देवाचं नाव येत नाही. मग तुमच्याही तोंडात देवाचं नाव यावं, तुम्ही रामनाम घोकवान मुक्त व्हावं, यासाठी तुम्ही सतसंगतीत या, कीर्तनात प्रवचनात या. कारण कीर्तनकार प्रवचनकार हे सुद्धा एक छोटे मोठे संतच आहेत. ते जर नित्य नाम घेत असेल तर, कीर्तनकार जर नित्य नामधारक असेल तर तो एक छोटा मोठा संतच आहे. पण कीर्तनकाराच्या प्रवचनाच्या सतसंगतीत संत संगतीत या, त्यांच्या सानिध्याने तुम्ही रामनाम घ्याल आणि रामनामाची तुम्हालाही प्रीत होईल. रामनामाची प्रीत झाली की या रामनामाच्या बळावर तुम्ही मुक्त व्हाल, काळाच्या तावडीतून सुटाल. आणि तुकोबारायचं जीवन जसं धन्य झालं तसं तुमचं जीवन धन्य होईल. आणि मन महाराज म्हणतात की धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे यावाही काळा हाती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.